मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. नेहमीप्रमाणेच नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला जी आहे ती सुरुवात करूया. तर आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे टाटा मेमोरियल सेंटर यांच्या अंतर्गत. सो TMC अंतर्गत ही नोकरीची जाहिरात आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी नोकरीची भरती आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा टेम्परवरी ही जाहिरात नाहीये. परमनंट कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी तुम्हाला इथे उपलब्ध झालेली आहे. तर हे TMC टाटा मेमोरियल सेंटर यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाहिराती संबंधी संपूर्ण माहिती जी आहे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती बघू शकता. त्याचबरोबर ही जी काही PDF आहे जाहिरातीची ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे अपलोड केलेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही जी आहे ती माहिती बघू शकता. तर चला संपूर्ण माहिती जी आहे ती आपण बघूया. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. कोणतेही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून इथे मिस होणार नाही. तर चला आपण डिटेलमध्ये जी माहिती आहे ती बघूया. सो TMC अंतर्गत ही भरती आहे. TMC इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर द मल्टिपल मेडिकल आणि नॉन मेडिकल पोस्ट फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट. मेडिकल आणि नॉन मेडिकल पॅरामेडिकलच्या सुद्धा यामध्ये पोस्ट आहे. सो हू कॅन परस्यू अ करिअर इन TMC फुल टाईम पोझिशन ह्या आहेत. सो जसं ऑलरेडी सांगितलं कायमस्वरूपी भरती आहे. अँड लास्ट डेट तुमची असणार आहे 8 मार्च अप्लाय करायची. सो आता आपण कोणकोणत्या पोस्ट आहेत ते बघूया. सो टाटा मेमोरियल सेंटर करिअर जे आहे इथे पेशंट केअर. सो ही माहिती दिलेली आहे. पोझिशन ज्या अवेलेबल आहेत फुल टाईम ह्या पोझिशन आहेत इथे. सो मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहेत. सो वेगवेगळ्या अंतर्गत मेडिकल ऑफिसरच्या ऑन्कोलॉजी वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहे. सो तुम्हाला इथे लेवल दिलेली असेल वेतन किती लेवलचं वेतन आहे. सो यासाठी 78,800 वेतन तुम्हाला मिळणार आहे. 45 वर्ष वयोमर्यादा आहे. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे ते प्रत्येक पदासाठी इथे दिलेलं आहे. आणि लोकेशन जॉब लोकेशन कुठे असणार आहे ते त्याच्यासमोर दिलेलं आहे. सो मेडिकल ऑफिसर ई अंतर्गत ह्या जागा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई अंतर्गत. पुढची सुद्धा जागा आहे मेडिकल ऑफिसर ई ऑन्कॉलॉजी अंतर्गत. सो यासाठी सुद्धा वेतन सेम आहे लेवल 12चं. 45 वर्ष वयोमर्यादा आहे. DM DNB मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये तुमचं एज्युकेशन लागणार आहे. एक्सपिरियन्स गरजेचा आहे 3 वर्षाचा इथे. ह्याचं लोकेशन तुमचं असणार आहे होमी बाबा कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च सेंटर विजात. सो बऱ्याच मुंबई अंतर्गत वॅकन्सी आहे. बऱ्याच वेगवेगळ्या सेंटर अंतर्गत इथे वॅकन्सी आहे. सो ह्या मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहेत इथे बऱ्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत आहे. सो तुम्हाला कोणत्या अप्लाय करायचं तुम्ही करू शकता. सो मेडिकल ऑफिसरच्या जवळजवळ तुम्हाला इथे बऱ्याच पोस्ट आहेत. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन लोकेशन दिलेलं आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. मेडिकल फिजिक्सच्या पोस्ट आहे C अंतर्गत. लेवल 10चं वेतन आहे 56,100 पासून. MSc फिजिक्स गरजेचं आहे. डिप्लोमा इन रेडिओलॉजी एक्सपिरियन्स 1 इयर क्लिनिकल एक्सपिरियन्स गरजेचा आहे. सायंटिफिक ऑफिसरच्या पोस्ट आहे बायोमेडिकल अंतर्गत. OBC साठी ही एक जागा आहे. वयोमर्यादा तुमची जी कन्सिडर केली जाणार ती आहे 8 मार्च 2024 रोजी. सो 35 वर्ष वयोमर्यादा आहे. यासाठी BE BTech तुमचं बायोमेडिकल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यातला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला हॉस्पिटल सेटअपमध्ये असणं गरजेचं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई अंतर्गत ही वॅकन्सी आहे. सायंटिफिक ऑफिसर पॅथॉलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. लेवल 8चं वेतन आहे 47,600. याच्यामध्ये परमनंट भरती असल्यामुळे अलाउन्सेस जे आहेत ॲप्लिकेबल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यासाठी सुद्धा तुमचं MSc बॉटनी झूलॉजी बायोकेमिस्ट्री किंवा अप्लाइड बायोलॉजी मी लाईफ सायन्समध्ये असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. 1 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई अंतर्गत ही वॅकन्सी आहे. सायंटिफिक ऑफिसर C हिमॅटोपॅथॉलॉजी अंतर्गत जागा आहे. सायंटिफिक असिस्टंट C न्यूक्लिअर मेडिसिन अंतर्गत जागा आहे. सो प्रत्येकासाठी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जी आहे तुम्ही इथे बघू शकता.
सायंटिफिक असिस्टंट बी रेडिओ डायग्नोस्टिक्सच्या इथे पोस्ट आहे. BSc गरजेचं आहे. सो BSc इन एनी सब्जेक्ट असेल. बी फार्मसी असेल तुमचं 50% मार्क. मिनिमम 2 इयर्सचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे तुमचा. डिप्लोमा गरजेचा आहे इन मेडिकल इमेज टेक्नॉलॉजीमध्ये स्टेट बोर्ड टेक्निशियन एज्युकेशनकडून. 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. असिस्टंट मेडिकल सोशल वर्करच्या पोस्ट आहे EWS कॅटेगरीसाठी. 30 वर्ष वयोमर्यादा आहे. लेवल 6चं वेतन 35,400 प्लस ॲप्लिकेबल अलाउन्सेस मिळणार आहे. टाटा मेमोरियल परेल अंतर्गत वॅकन्सी आहे. याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल सायन्स MSW इथे गरजेचं आहे आणि मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. टेक्निशियन सी ICU आणि OT अंतर्गत पोस्ट आहे. 25,500 यासाठी वेतन आहे. 30 वर्ष वयोमर्यादा आहे. यासाठी 12वी सायन्स डिप्लोमा गरजेचा आहे तुमचा 6 मंथचा ICU किंवा OT इलेक्ट्रॉनिक्स डायलिसिस टेक्निशियनमध्ये. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला गरजेचा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल अंतर्गत वॅकन्सी आहे. टेक्निशियन सी एंडोस्कोपीच्या पोस्ट आहेत. टेक्निशियनच्या तिथे वेगवेगळ्या बऱ्याच पोस्ट आहेत. असिस्टंट अकाउंटंट ऑफिसरच्या पोस्ट आहे. सो लेवल 7चं वेतन आहे. यासाठी 44,900 ते अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सो यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी डिग्री गरजेचं आहे. डिप्लोमा फायनान्स मॅनेजमेंट रिप्युटेड इन्स्टिट्यूटमधून. एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. कॅन्डिडेट जे वर्किंग आहे गव्हर्नमेंट ॲटोनॉमसमध्ये सो त्यांच्यासाठी सुद्धा इथे डिटेल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर अकाउंट ऑफिसरच्या इथे पोस्ट आहेत. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या सुद्धा पोस्ट आहेत. सो त्यासाठी सुद्धा डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. फिमेल वॉर्डनच्या इथे पोस्ट आहेत. पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या पोस्ट आहेत. बऱ्याच पोस्ट आहेत या अंतर्गत. मेडिकल नॉन मेडिकल कायमस्वरूपी ही भरती आहे. सो जे कोणी इलिजिबल असेल नक्कीच त्यांनी इथे अप्लाय करा. कुकच्या सुद्धा पोस्ट आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल अंतर्गत 19,900 प्लस अलाउन्सेस मिळणार आहे. लेवल 2चं वेतन आहे. 27 वर्ष वयोमर्यादा आहे. 10वी वरती ह्या जागा आहे. सो 10 स्टँडर्ड प्लस कंपल्सरी सर्टिफाईड लागणार आहे. क्राफ्ट कोर्स इन फूड प्रोडक्शन बेकरी और कुकरी. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे किंवा अप्रेंटिसशिप 3 और 5 स्टार हॉटेल फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये. ही वॅकन्सी आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल अंतर्गत. सो ही पूर्ण वॅकन्सी आपण बघितलेली आहे. सो यासाठी आता अप्लाय कसं करायचं आहे संपूर्ण माहिती आपण बघूया. सो कॅन्डिडेट विल बी इलिजिबल इन्सेंटिव्ह बेस्ड इंडिव्हिज्युअल अँड इन्स्ट्रक्शन परफॉर्मन्स. सो लास्ट डेट जी आहे तुमची आहे 8 मार्च 2024 5:30 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत इथे कॅन्डिडेट मस्ट सेंड देअर कॅन्डिडेचर थ्रू द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन सिलेक्ट केले जातील. कॅन्डिडेट विल हॅव टू अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट मेन्शन फॉर्म फॉर द टाइम ऑफ द फिलिंग ऑन ऑफलाईन ॲप्लिकेशन. सो इनकम्प्लीट ॲप्लिकेशन इथे रिजेक्ट केले जातील. सो संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. डॉक्युमेंट काय काय लागतील बघा तुम्हाला. तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्कशीट. एज्युकेशनची तुमचे सगळे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. एक्सपिरियन्स गरजेचा आहे मोस्टली सगळ्या पदांसाठी. सो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे ज्याच्यामध्ये डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ रिलिव्हिंग. अपॉइंटमेंट लेटर लागणार आहे. लास्ट पे स्लिप, आयडेंटिटी कार्ड आणि NOC. कास्ट कॅटेगरीमधून जे अप्लाय करत आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ज्यासाठी नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी ज्या कॅटेगरीसाठी गरजेची आहे ते फॉर्मॅट तुम्हाला TMCच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. EWS कॅन्डिडेट असेल तर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. डिसेबिलिटीज दाखवायची असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. सो संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. प्रत्येकाने ही माहिती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. जर काही एन्क्वायरी असेल तर ईमेल ID तुम्हाला दिलेला आहे. एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळणार आहे. PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष. ॲप्लिकेशन फी इथे बघा. कॅन्डिडेट शॅल हॅव पे 300 ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड. 300 रुपये तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे. पण SC ST कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट, पर्सन विथ डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमन दे आर एक्झम्प्टेड फ्रॉम द पेइंग ॲप्लिकेशन फी. सो महिला उमेदवारांसाठी SC ST डेट PWD कॅन्डिडेटसाठी इथे फी तुम्हाला नसणार आहे. द ॲप्लिकेशन फीज पेड विल नॉट रिफंड ॲट एनी सर्कमस्टन्स. सो फी तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. 300 रुपये फी तुम्हाला इथे पे करायची आहे. बेनिफिट काय काय आहे बघा. अलाउन्सेस तुम्हाला मिळणार आहे ॲज पर ॲप्लिकेबल जे आहे ते TMC. ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट मिळणार आहे. मेडिकल फॅसिलिटी यामध्ये आहे. अकोमोडेशन तुम्हाला मिळणार आहे अवेलेबिलिटीनुसार. त्याच्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट सुद्धा आहे. सो खूप छान बेनिफिट आहे कारण की परमनंट कायमस्वरूपी ही सुवर्ण संधी आहे. सो व्हिडिओ प्रत्येकाने इथे शेअर करा ज्यांना कुणाला रिक्वायरमेंट असेल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. लिंक इथे आहे. डॉक्युमेंट काय काय तुम्हाला जर हवे असतील ओके आणि डाउनलोड ही फाईल करायची असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.
सो मेडिकल पोस्टसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो ज्या मेडिकल पोस्ट आहे त्याच्यासाठी रजिस्टर करायचं असेल इथे तुम्ही क्लिक करू शकता. आणि नॉन मेडिकल पोस्ट आहे त्याच्यासाठी इथे तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सो रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला अशा प्रकारे माहिती मिळेल. ओके, सो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, कोणत्या पोस्टसाठी, सो हे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे आहे. सो ॲप्लिकेशन करताना काही अडचण आली, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल, तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, फी पे करायची आहे, तेव्हा तुमचे ॲप्लिकेशन जे आहे कंप्लीट समजले जाते. सो संपूर्ण माहिती, पदांची माहिती, अप्लाय कसं करायचं आहे डिटेलमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. बऱ्याच जणांना नोकरीची आवश्यकता असते पण त्यांच्यापर्यंत हे महत्त्वाचे व्हिडिओ पोहोचलेच जात नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने इथे आठवणीने शेअर करा. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.